नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर मित्रांनो, आज आहे फ्रायडे, शुक्रवारचा आमच्या इथे बाजारपेठ असतो। तर आता मी निघालो आहे कट्टा बाजारपेठ पाहायला। तर छोटं मोठं काही शॉपिंग आहे जे कट्टावरनं आम्ही घेणार आहोत ते घेणार आहोत। पण घरातलं ते कलर काम चालू आहे रूमचे, तर त्याचेही थोडेसे कलर शॉर्टफॉल पडले आहे, तर ते कलर घेऊया। बाहेरून मारण्यासाठी पण एक अलग कलर घ्यायचा आहे, ते सगळं घेऊया। तर बघूया आपला आठवडा बाजार कसा प्रकारे भरलेला आहे। मे महिन्यामध्ये ऊन तर खूप तापलेलं आहे, म्हणून कॅप पण घातली आहे। तर चला भेटूया आता डायरेक्ट कट्टा। तर मित्रांनो, पोचलो आपण कट्टा बाजारपेठ। इथनं सुरू होतो आपला, दाखवतो तुम्हाला। तर हे स्टार्ट आहे इकडनं। खालच्या साईडला गेलात तर पेट्रोल पंप तुम्हाला भरायला मिळेल आणि कट्टा ग्राम तिकडनं चालू आहे। कसं किलो आहे काजी? काजी कशी किलो घेत आहेत? 160 7। तर मित्रांनो, इकडे काजी विकत घेत आहेत 107 रुपये किलो आहे। 107। सिंधुदुर्ग बँक ATM हुबळीचं माल मस्त हिरवगार झालं आहे बघा। हे मीटिंग पॉईंट आहे, मोस्ट ऑफ दी जे ट्रॅव्हल्स असतात ते थांबतात इथे। हे मालवणी बाजार आहे, जाताना आपण घेऊया, सामान घ्यायचं आहे आपल्याला। आज बाजारपेठ आहे म्हणून गर्दी रश थोडी जास्त असणार आहे इकडे। मच्छीचा वास येतो कारण की ह्या साईडला मच्छी मार्केट आहे पुरा। तर आपण जात नाही आतून, बाहेरूनच फिरूया। भाजीचं लागलंय बघा सगळ्याकडे। ॲक्च्युली बाजारपेठला लावणार गाड्या खालीच लावल्या पाहिजे। जसं आम्ही बाईक आता खाली पार्क करून आलो, पण हे सगळे मोठ्या गाड्या बिड्या घुसवतात इकडे। रस्ता छोटा असल्यामुळे पुरा जाम होऊन जातो। हे बघा, पुरा जाम झाला आहे, तर पासिंगच होणार नाही, फुल जाम। पहिलेच हे आपण हे रोड साईडला सगळे गावकरी आपले धंदा लावतात। भाजीचे मार्केट भरपूर आहे, फुल पॅक झालं आहे पाहिजे, चालायला पण रस्ता नाही। बाईक पण आहे, वरच लावून गेलं ते, खाली ठेवायचं आणि मग शॉपिंग करायचं, तसं काही नाही यांचं। काकीकडे नारळ विकायला बसलेली आहे। मला विठ्ठल मंदिर पण दाखवतो, आत्ताच हल्लीच रिनोव्हेट केलेलं आहे, तेव्हा सामने दिसतोय। ATM एकुलता एक असं बोलू शकतो ATM, जिथे पैसे पटकन मिळतात। सिंधुदुर्गाचं पण आहे, रखुमाईचं मंदिर आहे मित्रांनो, मस्त केलं, हल्लीच रिनोव्हेट केलेलं आहे। हे देवा, शेंगा घेतल्या आहेत अर्धा किलो। विना पकड करते याच्यात, पैसे ठेवतोय विना। त्याला खाली जाऊया आपण। तशी तेवढी गर्दी दिसत नाही कारण की दुपार झाली आहे। भाजीचे दुकान भरपूर आहे तिथे। ह्या साईडला ना मोस्टली ना, या साईडला आहे, ह्या साईडला मोस्टली ना गावठी मार्केट भरल्यासारखं वाटतं, कारण की सगळे आजी आजोबा बसले विकायला। फणस आलेत, भाजीचे फणस आहेत इकडे, कडधान्य सगळे आहेत, उकडे तांदूळ आणि ते सगळे आहेत। कलिंगड आलेत, आंबे फणस अजून एवढे दिसत नाहीत, वांगी बिंगी भाजी दिसते। म्हणजे अजून यावेळी ना आंबे कमीच आहेत, आंबे फणस कमीच आहेत यावेळी। काजू पण कमी आहेत, रतांबे पण अजून काही लागले नाही आहेत। इथे फणस आलेला आहे, पण तो पण भाजीचाच वाटतोय।
काळ कुडाळला गेलो होतो ना, तिथे रायवळ आंबे तरी दिसत होते थोडे फार. घ्यायचा विचार केला होता पण चॅनचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता म्हणून त्याच्या सगळं राहून गेलं. तर त्या साईडला आडाळा आणि ते सगळं ठेवलेलं आहे तेव्हा कोयते आणि ते कलिंगड आजी कडदाने विकते आहे बघा इथे. आंबे छोटेशा ह्याच्यामध्ये आंबे आणले तुम्ही. ठीक आहे. इकडे कोंबडे, गावठी कोंबडे पाहिजे असतील तर ह्या साईडला भेटतात ते गावठी कोंबडे. आजीने पवे, सुपारी आणि काहीतरी काय ठेवलं आहे. आपण ऑलमोस्ट आता एंडला आलेलो आहोत. पुढे ST स्टँड आहे, तिथे एंड होऊन जायला. तर इकडे मातीचे मडके आणि ठेवले आहेत. सूळ आहे, चूल आली आहे, चूल. फणस आहे, कापो फणस आहे. भाजी आहे. मंदिर आहे शनी देवाचं इथे. इथे थोडीशी छोटीशी नर्सरी केली आहे बघा काकाने. छत्रीकडे नारळ विकायला बसलेत. आलो होता आपण ऑलमोस्ट कट्टा बाजारपेठच्या एंडला आलो आहेत. तिथे पण काजी विकत घेत आहेत. पण त्या नावाने एवढे मार्केटमध्ये अजून काही भरलेली दिसत नाहीत. त्याच्याकडे नाही आहे लिना. ॲक्च्युली कलर जो शेड आम्ही घेतला होता ना तो त्या दुकानाकडे नाही आहे. तो 2च होते. 10 लिटरचं घेतलं होतं पण जास्त लागले. आता दुसऱ्या दुकानात बघूया. इकडे बघा काजी किती ठेवले बघा. कसे किलो काजी असले आहेत काजी? 107 रुपये सगळ्याकडे. आपल्या इकडे वाटते घराकडे 100 रुपये घेतात. कट्ट्यावरती आला तर तुम्हाला 107 रुपये किलो मिळेल. ते पुढे गगनगिरी हॉटेल आहे फेमस म्हणून तिथे थोडंसं गर्दी दिसते. कट्ट्या बाजारपेठमध्ये आलं की मोस्टली पब्लिक तिथे जाऊन खातात. खाली आलेलो आहोत. हे हॉटेल गगनगिरी आहे. माझं नाही. तुला काय खायचं आहे का? हा बघ घे ना, खा जरा. तर परत आता आपण वरच्या साईडला चाललो. पुरं खाली आलो होतो. ज्याप्रमाणे मार्केट भरला पाहिजे तेवढं नाही आहे. मे बी अर्धा कमी झाला असेल कारण की 11 11:30 वाजून गेलेले आहेत. कलर पुढे बघूया ना. पुढे आहे ना तिथे मंदिराच्या एकांना काय बघायला लागेल ते. तर कपडे ठेवायला एक बॅग पण बघायची आहे. बघा आता ऑलमोस्ट खाली झाला. तुम्ही बघू शकता पुढे गर्दी पुरी कमी झालेली आहे. दुपार जसं जसं होत जातं तसं तसं बाजार उठत जातो. पडते बंधू. तर आपण आलो आहे परत विठ्ठल मंदिराकडे. तिकडनं आपण आज जाऊया. मोरजकरचा कलरचं दुकान आहे तिकडे जाऊन बघूया आपल्याला जे कलर पाहिजे तर ह्या कॉम्बिनेशनमध्ये मिळतं का. खूप ऊन लागतो आहे त्याचा. भारी एकदम. खूप कडकाचं ऊन आहे एकदम. बांधलंय त्याला. तर हे आहे मोरजकरचं दुकान. सोमवार बंद. नंबर आहे हे बघा. चला आज जाऊया आणि कलर घेऊया. तर हे बघा व्हेरायटीज इकडे जास्त आहेत तसे. गणपतीचे कलर्स पण इकडेच आपण घेतले होते लास्ट. तर हे 2 ग्रे कलर टाईप घेतलं आपण असंच बाहेर मारायला आणि ते कमी पडलं होतं ते घेतलं आहे. टोटल 6000 आपल्याला हे कलर पडलेलं आहे. तर चला. पुरा जाम झाला आहे हे बघा. ॲक्च्युली ना 4 व्हीलर्स मार्केटच्या दिवशी आतमध्ये अलाउड केले नाही पाहिजे. 4 व्हीलर नेतात आणि भाजी विकत घेतात. काय बोलणार होतं यांना. तर आमचं आज झालं जे पण काय छोटं मोठं आपल्याला शॉपिंग करायचं होतं बाजारपेठमध्ये ते केलेलं आहे. तरी गोटू आणि लीना मालवणी बाजारमध्ये गेलेलं आहे. तांदूळ जे पण गहू बिहू घ्यायचे होते ते घेतो आहे. आपण तर मोस्टली कलरचे डबे घेण्यासाठी झालो होतो. ते घेतलेले आहेत. फटाफट घरी जाऊया कारण खूपच उकडायला होतं आणि उपवास आहे ना त्याच्यामुळे ना डोकं पण खूप जड झालेलं आहे मला. तर असा होता आपला
कट्टा बाजारपेठचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन येतील. लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये. टिल दॅन देवा काळजी. उद्याला झालं काय शॉपिंग करून?